या निवडणुका 21 पुढे तारखेला मतमोजणी पुढे मतमोजणी जाणार. जी उद्याची होती ती 21 तारखेला पुढे ढकलली गेलेली आहे 21 डिसेंबरला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. निवडणूक आयोगानं सुद्धा व्यवस्थित त्याची बाजू मांडली असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक म्हणजे इतका वेळ मतदान आणि मतमोजणी याच्यात एवढा वेळ राहिला की संशयाला जागा निर्माण होते. आणि त्यामुळं पहिली गोष्ट निवडणूक आयोगाने किमान एवढी तरी करावी की सर्व पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या मतपेट्या संरक्षित राहतील, कोणत्याही बाहेरच्या मेसेजेस किंवा सिग्नलिंग त्याच्यापर्यंत पोचणार नाही, अशा लोकांच्या मनात शंका असतात. प्रसंगी आवश्यक असेल तर जॅमर बसवणे, या कारवाया सरकारने आणि निवडणूक आयोगाने केल्या पाहिजेत. शेवटी आम्ही सगळे जनता निवडणुकीला उभे राहणारे कार्यकर्ते प्रचंड काम करतात आणि मग निवडणुकीच्या निकालावर जर लोकांना इतका वेळ थांबावा लागत असेल तर योग्य नाही. निवडणूक आयोगाने निर्णय घेतानाच सगळे गोष्टी विचारांती घ्यायला पाहिजे होत्या. आरक्षणाच्या बाबतीतले त्यांचे निर्णय चुकले असं सुप्रीम कोर्टाच्या एकंदर जे काही सुनावण्या झाल्या त्यातून दिसतंय. आणि आता या निवडणुकातला गोंधळ हा नगरपालिकेत झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुका तरी किमान त्यांनी पूर्ण विचारांती, उशीर झाला तर चालेल पण पूर्ण विचारांती घ्याव्यात. कारण असे गोंधळ प्रत्येक स्टेजला होत गेले तर निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास उडेल. नाही, तयारीच नव्हती तर निवडणूक आयोगानं निवडणुका लवकर घेतल्यात असं वाटतंय का? सगळे काय पूर्ण एक विस्कळीत सुप्रीम चालू आहे. कोर्टाचा निर्णय आला की 31 जानेवारीच्या आत निर्णय करा. त्यावेळी निवडणूक आयोगाने खरं म्हणजे जाऊन सांगायला पाहिजे होतं की आम्ही मतदार यादीपासून अनेक गोष्टीत आम्हाला आणखीन सुधारणा करायच्या आहेत, आम्हाला अजून संधी द्या. पण तेवढं धाडस निवडणूक आयोगाने दाखवलं नाही, राज्य निवडणूक आयोगाने. त्याचा परिणाम हा दिसतोय असं मला वाटतं. आता किमान जे गोंधळ दिसलेले आहेत, लक्षात आलेले आहेत, ते जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका टाळायचे असतील तर पूर्ण तयारी करूनच निवडणुका घ्याव्यात. 31 जानेवारी ही सुप्रीम कोर्टाने निवडणूक सांगितली असली मुदत, तरी सुप्रीम कोर्टाला जाऊन यांनी सांगितलं पाहिजे की हे पॉसिबल नाही आहे, आम्हाला अजून मुदत वाढ द्या. सुप्रीम कोर्ट मे पर्यंतही देऊ शकतं, पण त्याचं धाडस आणि तशी कबुली सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाने जाऊन द्यायला पाहिजे. त्यात बरेच पडल्यात. महत्वाचं म्हणजे भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी पकडलेला आहे. एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते भाजपमध्ये, मालवणमध्ये पण निलेश राणेनं पुन्हा एकदा पैसे पकडलेले आहेत. परवाचं प्रकरण झालं, काल रात्री आणि प्रकरण झालं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सत्तारूढ लोक करतायत असं दिसतंय. आणि निवडणूक त्या शहरामध्ये कोट्यावधी रुपये खर्च व्हायला लागलेत. मतदारांच्या बाबतीत गृहीत धरण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रचंड मोठे पैसे समोरच्या बाजूने खर्च होत आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकामध्ये, महानगरपालिकात हेच दिसेल, पण नगरपालिकात जे चित्र दिसतंय ते अतिशय भयावह आहे. तुम्ही जे सांगताय काही ठिकाणी पकडले गेले, हे पकडले गेले म्हणून अशी इथं अनेक फुटाफुटाला मी दाखवू शकेन की किती रिक्षात बसून पैसे वाटप, ऑफिसमध्ये बसून पैसे वाटप, बूथवर पैसे वाटप, नंगानाच चालू आहे. पण ठीक आहे, आता काय पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. हे भारतातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. 1 कोटी रुपये द्या आणि 11,000 मते घ्या, अशा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत. भाजपा ईव्हीएम वाल्यांना मॅनेज करते अशा ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत आणि पोस्ट सुद्धा अशा बाहेर पडलेल्या आहेत. अरे बापरे, हे माझ्याकडे नाही आलं. नाही, सगळीकडे सुरू आहे. ऑडिओ क्लिप सुद्धा आहेत. चांदवड मधला हा प्रकार आहे. ऑडिओ क्लिप सुद्धा 1 कोटी द्या, 11,000 मते घ्या. मग तर अतिशय गंभीर आहे. आणि हे जे ईव्हीएम मशीन आहे त्याची चाचणी करायला निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग कधी परवानगी देत नाही. आणि अशी लोक जर बाहेर मार्केटमध्ये फिरत असतील तर निवडणूक आयोगाच्या निवडणुकांवरच प्रश्नचिन्ह आहे असं मला वाटतं. 21 तारखेपर्यंत सुरक्षित राहतील ईव्हीएम मशीन? सुरक्षा बघण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाच्याकडून आमची अपेक्षा आहे. पण आता आम्ही किती अपेक्षा त्यांच्याकडून करायच्या, त्यांची काही तयारी
एका ठराविक लिमिटपेक्षा बाहेर जाऊन काही करण्याची दिसत नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाने त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली बाहेरच्या पाहिजे. पाहुण्यांना इस्लामपूरकर किंवा ईश्वरपूरकर स्वीकारतील असं वाटतंय? बाहेरच्या पाहुण्यांनी अनेक आश्वासन दिलेत म्हटलं. मला नाही वाटत स्वीकारतील. मला खात्री आहे की उरणेश्वरपूरमध्ये आमची सत्ता येईल, नगराध्यक्ष आमचा होईल. काय